महाराष्ट्र ही संतांची, भक्ताची आणि देवदेवताची भूमी आहे. ह्या महाराष्ट्राच्या गाभाऱ्यात एक असं शक्तिपीठ आहे जिथं लाखो भक्त दरवर्षी श्रद्धेने नतमस्तक होतात. ते म्हणजे तुळजापूरचं श्री तुळजाभवानी देवीचं मंदिर. तुळजाभवानी देवीला तुळजाई, तुळजाभवानी असंही संबोधलं जातं. ह्या देवीला आद्यशक्तीचं प्रतीक मानलं जातं. लोककथेनुसार महिषासूर, मल्ल, मधु, केटभ हे असुर जेव्हा पृथ्वीवरील त्रास वाढू लागले तेव्हा सर्व देवताच्या तेजातून ही आदिशक्ती प्रगट झाली. हिने असुराचा वध करून भक्ताचं रक्षण केलं. हीच आदिशक्ती पुढे तुळजाभवानी म्हणून पूजली गेली. तुळजापूरचं मंदिर खूप प्राचीन आहे. सांगितलं जातं की या मंदिराची स्थापना यादवकालीन राजा धनुराज यांनी केली होती. नंतर अनेक राजांनी मंदिराची दुरुस्ती केली. इतिहासातलं सर्वात महत्त्वाचं स्थान देवीला मिळालं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. लहानपणापासूनच जिजामाता तुळजाभवानीची मोठी उपासक होत्या. शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्य स्थापनेच्या मोहिमेवर निघाले तेव्हा देवीने त्यांना भवानी तलवार प्रदान केली. ही तलवार फक्त शस्त्र नव्हती तर ती स्वराज्य स्थापनेचं ध्येय पूर्ण करण्याचं सामर्थ्य देणारी प्रेरणा होती. आजही लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला येतात. विशेष करून नवरात्रीच्या काळात इथं प्रचंड उत्साह होतो. देवीची पालखी, भजने, अभिषेक, आरत्या यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं. तुळजाभवानी देवी ही फक्त एक दैवत नाही तर ती महाराष्ट्राच्या सामर्थ्याचं, संस्कृतीचं आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर भन्नाट माहिती या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.